मकर संक्रांत येणार आहे. चला तर बघूया मकर संक्रांतीसाठी आपण काय काय वाण घेऊ शकतो तेही आपल्या बजेटनुसार. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा मी काही इमेज घेऊन आलेले आहे, त्याच्यानुसार तुम्ही मकर संक्रांतीसाठी जी आपली मैत्रीण आहे, भगिनी आहे, त्यांना तुम्ही देऊ शकतात. तर बघा मी नेल पॉलिशचा कॉम्बो घेऊन आलेले आहे, वेगवेगळे टिकल्या घेऊन आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या सुवासनीसाठी आपण टिकल्याचाही मान देऊ शकतो. तर आपली जे बजेट आहे त्याच्यानुसार तुम्ही असा कॉम्बो बनवून त्यांना देऊ शकतात, किंवा त्यांना मोठे टिकल्याचे पॉकेट, किंवा लहान मुलं असेल त्यांच्या घरी तर त्यांना तुम्ही सॉक्स बी देऊ शकतात, या मोठे असेल तर त्यांना सॉक्स बी देऊ शकतात. वेगवेगळे टिकल्यांचे डबे, मेहंदीचा कोन, तसेच त्यांच्या घरामध्ये चमचे असतात, पण एक मान सन्मान म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. तर वेगवेगळे चमचे असेही तुम्ही कॉम्बो घेऊन देऊ शकता त्यांना, किंवा बांगड्याही देऊ शकता जे कडे असतात. बघा मार्केटमध्ये गेलं की 10 रुपयापासून 5 रुपयापासून कडे भेटतात, तर तुम्ही ते देऊ शकतात, किंवा घरगुती वस्तू तयार करून तुम्ही त्यांनाही ह्या वस्तू देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पाऊच या वेगवेगळे पतंग पाऊच तुम्ही बनवून तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकतात. मकर संक्रांतीसाठी तुम्हाला वेगवेगळे वाणचे इमेज मी तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यानुसार तुम्ही वस्तू घेऊन त्यांना वस्तू देऊ शकतात. तर बघा मी छोटे छोटे पॉकेट ते सुद्धा मी माझ्या व्हिडिओवर बनवलेले आहे. या तुमच्याकडे रुमाला असतील तर तुम्ही त्यांना रुमाला देऊ शकतात, किंवा असे व्हाईट कलरचे रुमाल किंवा वेगवेगळे चमचे असेही तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. मकर संक्रांतीचं स्पेशल आहे की तुम्ही वाण देताना तिळगुळसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकतात. बघा हळदी कुंकू, तिळगुळ किंवा एखादी भेटवस्तू असे तुम्ही भरपूर काही तुम्ही त्यांना देऊ शकतात. तर मी वेगवेगळे इमेज तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यानुसार तुमचं जे बजेट आहे ज्या बजेटनुसार तुम्ही त्यांना वस्तू देऊ शकतात. बघा सर्वात जास्त बजेट म्हटलं तर रुमालं खरंच परवडतात, कारण की आपण 1-2 जणींना नाही सांगते, आपण आपल्या पुऱ्या मंडळाला सांगतो, सगळ्या मैत्रिणींना सांगतो, या सगळ्या आपल्या ओळखीचे ज्या आहेत त्यांना सगळ्यांना आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देत असतो. तर तुम्ही बेस्ट म्हणून तुम्ही रुमाला बी वापरू शकतात, किंवा थंडी आहे तर तुम्ही अशा टोप्या बी देऊ शकतात, किंवा असे इमेज मध्ये दाखवल्यानुसार तुम्ही त्या वस्तूसुद्धा घेऊ शकतात. तर बघा आपल्याला असं नाही की ह्याच वस्तू घेतल्या पाहिजेत, तुमच्याकडे जो बजेट आहे त्याच्यानुसारच तुम्ही या वस्तू घेऊ शकतात. तर बघा हे सुद्धा हेअरपेन छान आहे फुलांची, किंवा तुम्ही असे वेगवेगळे प्रकारचे हेअरपेन बी घेऊ शकतात, किंवा तुम्हाला फक्त 7 का 8 जणींना द्यायचं असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस बी घेऊ शकतात. असे बी खूप असे इमेज तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यानुसार तुम्ही जे मकर संक्रांत आहे त्याच्यासाठी तुम्ही वाण म्हणून तुम्ही भेटवस्तू देऊ शकतात. नाहीतर तुम्ही पाऊच बनवू शकतात घरी, या विकत बी घेऊ शकतात, किंवा 7 जणीला द्यायचं असेल तर रंगीबेरंगी 7 ब्लाऊज बी घेऊ शकतात, किंवा जास्त मैत्रिणी असेल तर एक साधे सिंपलचेही ब्लाऊज तुम्ही घेऊ शकतात. हेअरबँड जे आहे ते सुद्धा खूप छान आहे, युनिक आहे, कारण की बघा प्रत्येकाच्या घरामध्ये हेअरबँड वापरले जातात. हे सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकतात. वेगवेगळ्या रंगामध्ये आहे, वेगवेगळे कलरमध्ये आहे, तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही देऊ शकतात. तर बघा काही जणी जे मार्केटमधून आणण्यापेक्षा घरगुती काही साबणे असतात, काही जणी साबण म्हणून सुद्धा वाण देतात, तिळगुळ साबण अशीही वस्तू देतात, किंवा काही जणी टेलरचं काम करत असेल तर तुम्ही त्यांना अशा हेअरबँड बी देऊ शकतात. ही उपयोगीच वस्तू आपण दाखवत आहे, त्याच तुम्ही मान सन्मान म्हणून मकर संक्रांतीला मैत्रिणीला देऊ शकतात. त्याच्याबरोबर छोटेशा हळदी कुंकाचाही छोटासा करंडा देऊ शकतात, किंवा त्यांना हळदी कुंकूही देऊ शकतात, किंवा रेसिपी बुक असेल, कार्टून बुक असेल, या कलर बुक असेल, तुम्ही कोणतेही पुस्तक त्यांना देऊ शकतात. लहान मुलगा त्यांच्या घरी असेल तर कलरचे 10 वाले बॉक्सही तुम्ही त्यांना देऊ शकतात, किंवा स्टीलचे असे छोटे छोटे वाट्या असतात त्यासुद्धा तुम्ही देऊ शकतात. 10 रुपयापासून तर 5 रुपयेपर्यंत अशा ह्या वस्तू आहे. 10 रुपयापासून तर 50 रुपयेपर्यंत अशा या वस्तू तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतात. मार्केटमध्ये गेलं